प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांच्या संकल्पनेतून कसबा बावड्यातील डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये हिरकणी मंचची स्थापना करण्यात आली आहे. या मंचच्या माध्यमातून विद्यार्थिनींच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. याच उपक्रमांचा भाग म्हणून गणेशोत्सवाचं औचित्य साधून हिरकणी मंचाच्या वतीनं आज कसबा बावड्यातील गंगा भाग्योदय हॉलमध्ये झिम्मा फुगडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत पॉलिटेक्निकच्या विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत उत्साहानं सहभाग घेतला. पारंपरिक गौरी गीतं सादर करत लोकसंस्कृतीचा वारसा जपला. गौरी गीतांसह झिम्मा फुगडी, घागर नाचवणं, सूप नाचवणं, एक पाय घोडा यासारखे पारंपरिक खेळ सादर करत या विद्यार्थिनींनी स्पर्धेचा आनंद लुटला. हरसकी ग्रुपनं या स्पर्धेत पहिला, जिजाऊ तारा ग्रुपनं दुसरा तर राजमुद्रा ग्रुपनं तिसरा क्रमांक पटकावला. विजेत्यांना डॉक्टर डी.वाय. पाटील ग्रुपच्या मार्गदर्शिका शांतादेवी डी. पाटील आणि प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांच्या हस्ते बक्षिसं देण्यात आली. प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी आपल्या वैभवशाली लोकसंस्कृतीचं आणि अभिमानास्पद परंपरांचं जतन व्हावं यासाठी हिरकणी मंचाच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्याचं सांगितलं. अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या मुलींनी या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत दाखवलेलं लोकपरंपरेबद्दलचं प्रेम कौतुकास्पद असल्याचंही त्यांनी नमूद केलं. सुलोचना बागडी यांनी या स्पर्धेचं परीक्षण केलं. यावेळी श्रीराम सेवा संस्थेच्या माजी उपसभापती प्रिया पाटील, हिरकणी मंचाच्या प्रमुख प्राध्यापिका नीलम रणदिवे, शीतल साळोखे, ऐश्वर्या पाटील, नेहा माने, वैष्णवी पाटील, सुजाता शिंदे, धनराज वाडकर यांच्यासह डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या स्टाफनं या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.